बेसिक्स ऑफ लाईफमधला रूल नंबर 5. इन्व्हेस्टमेंट हा किती भयंकर एक्सपेन्स असतो हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटलं असेल, अरे इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक्सपेन्स कशी? बघा कसं आहे, एक्सपेन्सचं नाव घेता घेताना काळजाला धडकी भरते आणि भरलीच पाहिजे. पण इन्व्हेस्टमेंटचं नाव घेतलं की माणूस टाइमपासमध्ये घेतो. कारण काय, इन्व्हेस्टमेंट ही कधीही परत काढता येते, एक्सपेन्स कधीच रिव्हर्स करता येत नाही. दर महिन्याला तुम्ही विचार करत असाल की अरे या महिन्यात तर मी नक्कीच इन्व्हेस्टमेंट करेन, होतच नाही. त्याचं कारण आहे, कारण महिना हा इतका फास्ट बेल्टवर धावत असतो ना, आणि त्यावर आपण धावत असतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार येतो तोपर्यंत सगळे पैसे संपलेले असतात आणि मग आपण म्हणतो नेक्स्ट मंथ, मग त्या नेक्स्ट मंथला म्हणतो परत नेक्स्ट मंथ, आणि असं नेक्स्ट 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 करत इयर्सवर इयर्स, आणि एंडला तुमची इन्व्हेस्टमेंट होत नाही. बघा कसं आहे, एक तुम्हाला गंमत सांगतो. इन्व्हेस्टमेंट हा जेव्हा आपण ब्रेनमध्ये विचार करतो की मला इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्ससाठी करायचे आहेत, माझ्या पुढच्या कोणत्या तरी गोष्टींसाठी करायचे आहेत, माझ्या फ्युचरसाठी करायचे आहेत, तेव्हा तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली काय विचार करतो माहिती आहे, अरे यार काय नाही, फ्युचरमध्ये पैसे येतील, तू कमवायला लागशील, काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम येणारच नाही. आता उलट्या वेने विचार करा. तुम्ही समजा हा असा विचार केला, मला एक्सपेन्ससाठी पाहिजे, मला ना युरोपला जायचं आहे, मला गोव्याला जायचं आहे, मला ना चांगल्यातलं घड्याळ घ्यायचं आहे, मला चांगले कपडे घ्यायचे, म्हणजे काय, मला एक्सपेन्स करायचं. मग मला ते एक्सपेन्स करण्यासाठी मला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. ऑटोमॅटिकली ब्रेन इन्व्हेस्ट करायला चालू करेल. सेव्हिंग उडवायला करा. असा विचार करा की मी आज जे सेव्हिंग करणार आहे ती मला उडवायचं आहे, मला माझ्या स्वतःसाठी उडवायचं आहे. बघा ऑटोमॅटिकली ब्रेन तुमचं सेव्हिंगकडे नेईल तुम्हाला. आणि मी नुसतं अगदी म्हणण्यासाठी करत नाही, खरंच करावं. आज तुम्ही सेव्हिंग करा, ते उडवा, म्हणजे तुम्हाला परत इच्छा होईल की मी सेव्हिंग करेन, म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. दोन एक्झाम्पल देतो. एक 18 वर्षाचा मुलगा किंवा अगदी 16-17 वर्षाचा मुलगा, त्याने समजा आत्तापासून हॅबिट केली, बाबा मला पॉकेट मनी मिळतो, त्यातनं 2 पैसे मी बाजूला काढले. त्याचा ब्रेन डेव्हलप होईल सेव्हिंगसाठी, आणि पुढे जसा तो मोठा होत जाईल, त्याला सॅलरी येईल किंवा तो बिझनेस करेल, ऑटोमॅटिकली त्याची सेव्हिंगची सवय पडेल. दुसरं एक्झाम्पल असं किंवा आयुष्यातली तुमची 40शी किंवा आता 45शी आली आणि आजपर्यंत काही सेव्हिंगच नाही, तर इथे क्वेश्चन मार्क येतो. इथे असं येतं, अरे बाबा इतक्या वर्ष नाही केल्या आणि आता मला बाबा करणं फार अवघड आहे. मी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय देऊ का हो? स्विगीच्या ॲपवर जा, ओलाच्या ॲपवर जा, मिंत्राच्या ॲपवर जा, ॲमेझॉनच्या ॲपवर जा, नायकाच्या ॲपवर जा, त्याचे सगळं कॅल्क्युलेशन काढा. त्याचा जो तुमचा खर्च होतो ना, त्यातनं 25% सेव्हिंग करा. म्हणजे याचा अर्थ काय, 2 गोष्टी कमी मागवा, 2 गोष्टी कमी खा, 2 गोष्टी कमी हे करा. ऑटोमॅटिकली मी तुम्हाला म्हणतच नाही की तुमच्या ओव्हरऑल एक्सपेन्स स्ट्रक्चरमधनं वेगळे काढा, ह्याच्यातनंच 25% सेव्ह करा. हळूहळू सवय लागेल. कारण काय, 40-45ला ॲडॅप्ट करणं थोडंसं अवघड असतं, पण सुरुवात करा. कारण काय, 45 इज नॉट अ एज वेअर यू आर ओल्ड. अजून एज यायचं आहे, आणि या सायन्समुळे आज 60 पण यंग, 70 पण यंग, त्यामुळे तुम्हाला पैसे लागणार. काय होतं, तुम्ही समजा रूल काढला ना, डे वन फ्रॉम युअर अर्निंग, मग तुम्ही ते 5,000 अर्निंग असो का 25,000 असो का 2.5 लाख असो का 25 लाख असो, त्यामध्ये रूल करायचा की बाबा माझा एवढा % एक्सपेन्स आहे, आणि तो एक्सपेन्स घ्यायचा साधारण एक 10 ते 20% काढायचा. 20 काढला तर अमेझिंग, काढायचा आणि तो एक्सपेन्स ट्रीट करायचा आणि तो इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकून द्यायचा. बघा, इन्व्हेस्टमेंटचे अनेक पर्याय आहेत, ते पर्याय तुम्हाला अनेक एक्सपर्ट्स देतील, पण जो पहिला सर्वात बेसिक स्टेप आहे, मनधारणा किंवा स्वतःचा दृढ निश्चय की मला इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे, त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या ब्रेनला ट्रेन करतोय, त्याला एक्सपेन्स ट्रीट करा.